सो हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. सो फ्रेंड्स, आपल्यासाठी मी दोन नवीन फोन घेऊन आलेले आहेत. ते म्हणजे सॅमसंगचा गॅलेक्सी A56 आणि सॅमसंग गॅलेक्सी A36 5G. सॅमसंगचं यांचं चांगलं वाक्य आहे ते म्हणजे काय, सॅमसंग गॅलेक्सी ऑसम A56 आणि A36 तर बेस्ट फोन आहेत. ह्याच्यामध्ये तुम्हाला सर्वात स्लिमेस्ट फोन बघायला मिळतो आहे, म्हणजे ऑसम स्लिमेस्ट फोन, ऑसम लाईटवेट फोन आणि ऑसम लुकिंगवाला फोन आहे हा. येस, आपण सर्वात पहिलं फोनची अनबॉक्सिंग करून घेऊयात, त्याच्यानंतर त्याचे रिव्ह्यूज, फोटोज वगैरे कसं काय फोन ते सगळं ठरवूयात. ठीक आहे, सर्वात पहिलं आपण A56 नाही तर A36 ओपन करूयात, अनबॉक्सिंग करून घेऊयात. फोनचा लुक तर जबर दिसतो आहे. आपण याला साईडला ठेवूयात. त्याच्या आतमध्ये काय काय दिले ते बघायला मी इंटरेस्टिंग आहे. नेहमीसारखंच असणार आहे केबल आणि पिन, सिम कार्ड इजेक्टर टूल, आणि हे आहे आपली C2C केबल. ठीक आहे, अनबॉक्सिंग टाईम. हा फ्रेश लुक. खरंच फोन भरपूर स्लिम केलेला आहे. पहिल्या A35पेक्षा A36 भरपूर स्लिम आहे, लाईट वेट आहे आणि खरंच स्टायलिश लुक आहे. हा जो कॅमेरा मॉड्यूल दिला आहे ना, तो सेम आपल्या फोल्ड 6 सारखाच आहे, फोल्ड 5 फोल्ड 6 सारखा. सो प्रीमियम आहे, खरंच लाईट वेट आहे, स्लिम आहे. लवकरच बुटिंग करून घेऊ. आपला फोन झालेला स्टार्ट, लवकरच करून घेऊयात. लुकसाठी जबरदस्त आहे. ह्या फोनमध्ये आपल्याला स्नॅपड्रॅगनचा प्रोसेसर बघायला मिळतो, त्याच्यामुळे मे बी थोडासा स्पीड वाढलाच असेल आणि वाढायला हवा, कारण की पहिल्यापेक्षा सॅमसंगनी थोडासा इम्प्रूव्ह स्पीडिंगमध्ये गेले. पण जो स्पीड S सिरीज येते ना, ती मजा खरं या फोनमध्ये दिली पाहिजे. पण अगेन एक क्वेश्चन निर्माण होतो की बाबा S सिरीज जर कोण घेणारच नाही, कारण की जर आपण S सिरीजला चांगलं स्पीडिंग दिली तर तो हे एक सॅमसंगने चुकीचं करतं आहे. वन प्लस बघाल त्यांचे फोन एकदम जबरदस्त असतात, त्यांचा 10,000चा असू दे किंवा 70-73,000चा असू दे, फोन जबरदस्त असतो. फोन झालेला आहे चालू. याचा आपण कॅमेऱ्याचा रिव्ह्यू वगैरे बघून घेऊयात, त्याचं मी व्हिडिओज टाकेलच. सो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज. तुम्ही सबस्क्राईब केलं आहेत आणि बेल आयकॉन पण ऑन करा. माझ्या दररोज नवीन व्हिडिओ येत असतात, दररोज नवीन शॉर्ट्स वगैरे येत असतात यूट्यूबला, पण तुम्ही बघत नाही, मिस करता. आता तुम्ही बेल आयकॉन खरंच ऑन करून ठेवा. यस, जबरदस्त लुक आहे. आता 56ची वारी, त्याला आता ओपन करूयात. कमान. इसके बारे में बात. अभी ह्याच्यावरती फीचर दिलेले आहेत. 120 म्हणजे 1200 नीट्सचा डिस्प्ले दिलेला आहे. माझ्या मते ब्राईटनेस भरपूर कमी आहे. त्याच्यानंतर 128चं रिफ्रेश रेट असेलच. ॲमोलेड डिस्प्ले, सुपर ॲमोलेड, वॉटर रेजिस्टंट, IP67 विथ कॉर्निंग गोरिला ग्लास. अरे वा, विक्टस प्रोटेक्शन प्लस. अच्छा, म्हणजे हा फोन 56 रफंटअप आहे, जो आपला जुनावाला होता 55 त्यासारखे त्याला 50 ग्लास दिलेले आहे. लो नॉईज नाईट फोटोग्राफी. अच्छा, म्हणजे थोडासा ड्युएल पिक्सल टेक्नॉलॉजी दिलेली आहे, म्हणजे AP सारखीच उदाहरणार्थ. त्याच्यानंतर फ्रंट कॅमेरा आहे 12 मेगापिक्सेलचा. हा नाही, हे तर सॅमसंग कंपनीने मोठी चूक केली. फ्रंट कॅमेरा आत्ता चालू आहे तो म्हणजे 32 मेगापिक्सेलचा, यांनी दिला आहे 12 मेगापिक्सेल. त्याच्यानंतर बघाल तर 50 मेगापिक्सेलचा बॅक कॅमेरा, ओके. 12 मेगापिक्सेल कॅमेरा, 5 मेगापिक्सेल कॅमेरा ह्याच्या पण बॉक्सवरती आहे, आपण ते पण बघून घेऊयात. हे झालं याचं पहिला लुक महत्त्वाचा आहे. हा कलर जबरदस्त यार. कलरचं नाव काय आहे या? ऑसम ऑलिव्ह. ऑसम ऑलिव्ह. आणि ह्याचं काय आहे? ऑसम लॅव्हेंडर. अच्छा, लॅव्हेंडर कलर बेस्ट आहे यार, कलर बेस्ट आहे. नाही, मला ह्याचा लुक भरपूर आवडला आहे. पूर्ण स्लिम, लाईट वेट आहे, ग्लास फिनिशिंग यार. म्हणजे FE जो आहे ना, FE किंवा 24-25 सेमच लुक दिलेला आहे, सेमच सगळे. ॲमोलेड, डायनॅमिक ॲमोलेड डिस्प्ले दिसतोय मला, जबरदस्त यार.
खरंच जबरदस्त. सॅमसंगनी खरंच लुकवरती भरपूर काम केलं आहे. माझ्या मते विवोला टक्कर देण्यासाठी सॅमसंगनी लुकवरती भरपूर काम केलेलं आहे. कारण की आत्ताचे विवोचे फोन जबरदस्त आलेले आहेत. त्यांचा V50 जबर फोन आहे. म्हणजे 4 कॉर्नर कर्व त्यांचे कलर्स आहेत ना, म्हणजे 4 कॉर्नर कर्व तर आहेच प्रत्येकाने. CVनी काढलेला आहे MIच्या. त्याच्यामुळे कर्व डिस्प्ले इज नॉट मॅटर, बट जो कलर आहे त्यांचा, जो ब्ल्यू कलर शेडिंग आहे ना, जबरदस्त आहे यार. त्याला पण आपण लगेच पिक बोटिंग करून घेऊ यार. खरंच तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन खरंच ऑन करा. माझे खूप भारी भारी व्हिडिओ असतात ह्याच्या. खूप आजीच्या पण व्हिडिओ खूप चांगले आहेत. तुम्ही खरंच बघा त्या व्हिडिओ. मी त्या तुम्हाला पिन करेलच डिस्क्रिप्शनमध्ये. खरंच व्हिडिओ बघा. लवकर लवकर बूटिंग ऑन करू. फास्ट आहे हा, थोडासा फास्ट आहे. 36पेक्षा हा थोडासा फास्ट वाटला मला पण ह्याला प्रोसेसर एक्झोनसच दिलेला आहे. त्याच्यामुळे बघूयात. FEमध्ये पण होतं त्यांचा एक्झोनस, पण फीडबॅक चांगला होता त्याचा. ह्याचा कसा आहे, पीक ब्राईटनेस मेन आहे. ब्राईटनेस मी ह्याचा फुल करतो. अच्छा, ह्याच्यामध्ये UI 6 दिलेला आहे. 1 UI 6 जब्बर यार. म्हणजे सॅमसंग आता भरपूर इम्प्रूव्ह झाले यार. जबरदस्त आहे. कॅमेरा बघून घेऊयात लवकर. आमचं हॅप्पी मॅन. कॅमेरा जबरदस्त आहे. 50 मेगापिक्सेलच्या हिशोबाने बेस्ट कॅमेरा आहे. आणि हा माझ्यामध्ये 3 वेरियंटमध्ये येतो. 8GB 128, 8GB 256 आणि 12 256. त्यांनी तो रिपीटच केला आहे. लुक जबरदस्त आहे. माझ्याकडे जुने पण फोन आहेत सॅमसंगचे, मी ते पण दाखवतो. A55 पहिला कसा होता आणि आत्ताचा कसा आहे. हा जुनावाला A55 आहे, हा नवीनवाला A55 आहे. लुक जबरदस्त गेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण साईडनी बघूयात. मी असं ठेवतो फोनला. डिस्प्ले हे बघा. हा जुना 55 आहे. भरपूर जड आणि मोठा आहे. हा लाईट वेट आणि एकदम स्लिम केलेला आहे. त्याच्यानंतर चार्जिंग पोर्ट सेमच आहेत. दोघांचे बटन्स वगैरे सेमच आहेत. हा मी उलटा धरला आहे, असं धरतो. हां, दोघांचं बटन मॉड्यूल सेम आहेत. दोघांना फ्रेम सेम आहे. किंचितचा हावाला थोडासा मोठा वाटतो आहे. आणि कॅमेरा मॉड्यूल सेम. वरती 55ला सिम ट्रे होता. ह्याला म्हणजे मायक्रोफोन सेन्सर दिलेला आणि सिम ट्रे आता खाली आलेत. ओके, काय हरकत नाही आहे. आम्हाला काय सॅमसंगचा वापरायचा आहे, त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम. फोन जबरदस्त आहेत. आता मी 36 घेतो. हे दोन फोन आहेत. कलर व्हाईट आहे. ऑसम. हे पर्पल जब्बर आहे. ऑसम ऑलिव्ह जबरदस्त कलर आहेत यार. एकदम प्रीमियमनेस जो म्हणतो ना आपण, तो या फोनमध्ये आहे. हां, आता 36चा आपण कॅमेरा बघूयात. हॅप्पी मॅन. क्लिक. शार्पनेस, कलर टोन ओके बघाल तर. काहीच नाही ओके. ॲम्युलेट डिस्प्लेचा हाच फरक असतो. याच्यामध्ये काहीच असं कलरच पूर्ण चेंज करून टाकतो ते हे. आता आपण A56 घेऊयात. याच्यामध्ये पण मी फोटो काढलेले यार. हे फोन सांभाळायला ना, हां, यांनी तर पूर्ण गोल्डनच केलं यार. हां, A36 कलर कॉन्ट्रॅक्टसाठी बेस्ट वाटतं मला. डिस्प्ले माझ्यामध्ये डिस्प्लेचा फरक आहे हा, बाकी काय नाही. त्याच्यानंतर लेन्सेसचा पण फरक येतो. यांच्या काय स्वतःचे ऑमनी विजन कॅमेरा आहेत, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. आता कसे वाटले फोन नक्की कमेंटमध्ये कळवा. मला तर जबरदस्त वाटले. आणि हा तुम्ही फोन बाय कराल नाही कराल, किंवा तुमची काय हे, किंवा काय क्वेश्चन जरी असतील तरी मला बिंदास विचारा कमेंटमध्ये. मी आहेच आहे, त्याचा मी तुम्हाला आन्सर द्यायला तयार आहेच आहे. नो प्रॉब्लेम. ठीक आहे. कसं वाटलं फोन नक्की कळवा. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, त्याच्यानंतर बेल आयकॉन ऑन ठेवा. माझे नवीन व्हिडिओ येत राहतात. सो थँक्यू गाईज.